नमस्कार, मी प्रशांत कदम. आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. या महामानवाला वंदन करण्याचा आणि त्यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. याच निमित्तानं काही दिवसांपूर्वी आंबेडकरांच्या बद्दल एक विशेष पुस्तक मला माझ्या वाचनात आली. त्यातला एक महत्त्वाचा चॅप्टर मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आंबेडकर आणि त्यांचे समकालीन यांच्याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं आहे, पण आज आपण निवड केलेली आहे आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांचे संबंध कसे होते याच्याबद्दलच्या प्रकरणाची. या दोनही चळवळी कायम एकमेकांच्या विरोधात असतात. हे दोन्हीही मतप्रवाह खूप टोकाचे आहेत आणि म्हणून नेमके कसे संबंध होते या दोघांचे याच्याबद्दल सुहास सोनवणेंची एक पुस्तक मला माझ्या वाचनामध्ये आली. सुहास सोनवणे हे स्वतः एक लेखक आणि आंबेडकरांच्या चळवळीचे अभ्यासक होते. महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्यासोबत त्यांनी काही काळ स्वीय सचिव म्हणून काम केलेलं होतं. मुंबईबद्दल सुद्धा त्यांचा विशेष अभ्यास होता आणि आंबेडकरांच्याबद्दल तर वेगवेगळ्या त्यांच्या पैलूंवरती प्रकाश टाकणारी एक पुस्तक मला त्यांनी प्रकाशित केलेली आहे. ते माझे मित्र पण होते. दिल्लीमध्ये असताना ते मला भेटले पण होते. 2019मध्ये त्यांचं निधन झालं, पण त्यांच्या पुस्तकातला हा जो चॅप्टर आहे आंबेडकर आणि सावरकर याच्यामध्ये बरीच नवीन माहिती आपल्याला मिळते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी ब्रिटिश सरकारनं सावरकरांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली रत्नागिरीला स्थानबद्ध केलं होतं, त्यावेळी आंबेडकरांनी विधानसभेमध्ये ठराव करून मागणी केलेली होती की सावरकरांना सरकारनं विनाअट ताबडतोब मुक्त करावं. आता सुहास सोनवणे याच्यामध्ये लिहितात की आंबेडकरांचा हा ठराव वाचून मी अक्षरशः उडालो, पण आंबेडकरांच्या प्रत्येक कृतीमागे हेतू असतो, नियोजन असतं, कार्यकारण भाव असतो. हा विश्वास असल्यानं मी त्या कार्यकारण भावाचा शोध सुरू केला असता माझ्या लक्षात आलं की 1927मध्ये त्यांनी सुरू केलेल्या महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला सावरकरांनी पाठिंबा जाहीर केलेला होता आणि त्या उपकाराची परतफेड त्यांनी ब्रिटिश सरकारच्या रागलोभाची पर्वा न करता या ठरावाद्वारे केलेली होती. आंबेडकरांनी 1930मध्ये नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह आपले निष्ठावंत कार्यकर्ते भाऊराव उर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेला होता. त्यावेळी सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर नाशिक जिल्ह्यातील भगूर गावचे रहिवासी असल्याने त्यांनी नाशिक येथील सनातनी वर्गाला भावनिक आवाहन करून आंबेडकरांच्या मंदिर प्रवेशाला सकारात्मक साथ देण्याची विनंती केलेली होती. या दोनही प्रकरणी सावरकरांनी महाड प्रकरणी न्यायालयात साक्षीला येण्याचा आंबेडकरांना दिलेला शब्द जसा पाळला नाही, तसाच नाशिकला जाहीर सभा घेण्यासाठी गायकवाडांना दिलेला शब्दही पाळलेला नाही. असं असलं तरी सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात बरीच साम्यस्थळं होती. दोन्ही महापुरुष क्रांतिकारक होते. सावरकरांचे क्रांतिकारी कार्य राजकीय पटलावर होते. आंबेडकरांचे सामाजिक क्रांतीचे ते प्रणेते होते. दोघेही बॅरिस्टर होते, पण त्यातला फरक असा की ब्रिटिश सरकारनं सावरकरांची सनद रद्द केल्यानं त्यांना बॅरिस्टरीच्या काळात झगा अंगावर चढवता आला नाही. तर डॉक्टर आंबेडकर एक नामांकित बॅरिस्टर म्हणून प्रसिद्ध होते. डोक्यावर टोपी, अंगात शर्ट आणि त्यावर बंद बटनाचा कोट, कमरेला धोतर व पायात चपला हा सावरकरांचा वेश, तर आंबेडकर नखशिकांत साहेबी पोशाखामध्ये वावरत त्यांच्या डबल ब्रेस्ट कोटाची बटणं उघडीच असत. हा फरक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण शिक्षणामुळं तुमच्यामध्ये काय फरक होतो किंवा तुम्ही कसे बदलता हे आवर्जून आपल्या समाजाला दाखवण्यासाठी आंबेडकर असा पोशाख करत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समाजसुधारक, अस्पृश्यांचे हितचिंतक असा उल्लेख त्यांचे चाहते आणि अनुयायी करत असले तरी तो चुकीचा आहे. सावरकर यांना स्थानबद्ध करताना ब्रिटिश सरकारनं त्यांचं वास्तव्य रत्नागिरीशिवाय अन्यत्र करण्यास, तसंच त्यांचं कैद्यांचे पुनर्वसन आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांना सूट दिलेली असल्यानं त्या काळामध्ये अस्पृश्यता निवारणाचा सामाजिक ज्वलंत प्रश्न त्यांनी निवडला आणि रत्नागिरी जिल्ह्यापुरता तो मर्यादित ठेवला.
कुपर यांच्या मंत्रिमंडळानं सन 1937मध्ये सावरकरांना विनाअट रत्नागिरीतून मुक्त केलं आणि कुपर मंत्रिमंडळाच्या ठरावाला आंबेडकरांच्यासह 16 आमदारांचाही पाठिंबा होता. त्यानंतर सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले, पण त्यांनी त्या काळामध्ये अस्पृश्य हिताचा कोणताही कार्यक्रम हाती घेतला नाही की राबवला नाही. त्यामुळं अशा निष्कर्षाप्रत यावं लागतं की गरजेपुरता त्यांनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेतला होता. सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी दिलेलं बलिदान अपार होतं, त्याबद्दल त्यांना भारतीय जनता विसरू शकत नाही. पण त्यासोबत त्यांना समाजसुधारक म्हणता येत नाही, हे वरील विवेचनातून लक्षात यायला हरकत नाही. म्हणजे चवदार तळ्याला जो सत्याग्रह झाला त्याला सावरकरांनी पाठिंबा दिलेला होता, पण तो पाठिंबा आणि नंतर त्यांनी जे काम रत्नागिरीमध्ये केलेलं होतं ते एक प्रकारे ब्रिटिश सरकारनं त्यांना जी अट घातलेली होती तुरुंगातून सुटण्यासाठी, त्यासाठी केलेलं होतं का, हा प्रश्न याच्यातून उपस्थित होतो. आता या दोघांची पहिली भेट कधी झाली तर 29 सप्टेंबर 1929 रोजी दादर समुद्र किनाऱ्यावर स्मशानभूमी बांधून देणारे भागोजी शेठ कीर यांनी सावरकरांच्या प्रभावानं रत्नागिरीमध्ये त्यांना एक मंदिर बांधून दिलेलं होतं. अस्पृश्यांसह इतर जातींना सुद्धा मंदिरातल्या देवाचं दर्शन घेता यावं असा त्यामागचा उद्देश होता. शंकराचार्यांच्या हस्ते पतित पावन या नावानं या देवळाचं 22 फेब्रुवारी 1931 रोजी उद्घाटन झालं. त्या देवळाला आंबेडकरांनी भेट द्यावी म्हणून सावरकरांनी त्यांना पत्र लिहिलेलं होतं आणि सावरकर हयात असताना प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या समग्र सावरकर ग्रंथामध्ये या घटनेचा आणि पत्रातील मजकुराचा उल्लेख आढळतो. आता या पत्राला आंबेडकरांनी काय उत्तर दिलेलं होतं? कामाच्या व्यग्रतेमुळं मला आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करता येत नाही, त्याबद्दल दिलगीर आहे. पुढील परिच्छेदामध्ये ते लिहितात, पण आपण सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या कार्याबद्दल आपले अभिनंदन करण्याची संधी घेत आहे. तिसऱ्या परिषदामध्ये त्यांनी सावरकरांना अस्पृश्यांकरता उभारलेल्या पतित पावन मंदिराबद्दल सुनावलेलं होतं. ते असं म्हणतात, जर आपण अस्पृश्यांना हिंदू समाजाचा अविभाज्य भाग मानत असाल तर त्यांच्यासाठी स्वतंत्र देवालयांची गरज नाही. जर त्यांना एका ग्रंथाचे परिशिष्ट मानत असाल तर त्याला माझी हरकत आहे. त्यासाठी तुम्ही चातुर्वर्ण्य समाज पद्धतीच नष्ट करायला हवी. यातल्या वेगळ्या अर्थाचा भाग देत सावरकरांनी आंबेडकरांच्या पत्रातला पुढील मजकूरच गाळलेला होता, असं सुहास सोनवणेंनी लिहिलेलं आहे. तो जसा महत्त्वाचा आहे तसाच त्याच्याशी संबंधित सुद्धा आहे. तो मजकूर असा होता की माझा विश्वास आहे की एके दिवशी तुम्हाला त्याची जाणीव होईल व चातुर्वर्ण्याचा विसंवादी पाया तुम्ही भिरकावून द्याल. म्हणजे हे जे वाक्य आहे ते समग्र सावरकर या ग्रंथातनं वगळण्यात आलेलं होतं, असं सुहास सोनवणेंनी लिहून ठेवलेलं आहे. सावरकरांचा आंबेडकरांशी वागताना हातचं राखून बोलण्याचा दुसरा प्रसंग म्हणजे येवला मुक्कामी हिंदू धर्म त्यागण्याची जेव्हा घोषणा केली त्यावेळी सावरकरांनी एका बाजूनं त्यांच्या धर्मांतराचं आढेवेढे घेत स्वागत केलं. त्यांनी म्हटलं की डॉक्टर आंबेडकर जो धर्म स्वीकारतील तो धर्म तर्काधिष्ठित आणि समानतेची वागणूक देणारा असला पाहिजे. बौद्ध धर्म तर्काच्या कसोटीवर उतरणारा असल्यानं आणि समानता हा त्याचा पाया असल्यानं आंबेडकरांनी तो स्वीकारला. तेव्हा तत्कालीन पुण्यामध्ये आठवड्यातून 3 वेळा प्रसिद्ध होणाऱ्या केसरीमधून सावरकरांनी टीका केलेली होती आणि ती इतक्या खालच्या पातळीवरनं होती की एका क्रांतीवीराच्या तोंडी न शोभता एका थिल्लर नेत्याच्या तोंडी शोभावी अशी. ऑक्टोबर 1956 मधील सावरकरांचा तो लेख मी विद्यार्थी दशेत 8वीत असताना वाचलेला असल्यानं तो मजकूर मला आजही आठवतो. विशेषतः डॉक्टर आंबेडकरांवरील टीकेचा भाग तर मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही, असं सोनवणेंनी लिहिलेलं आहे. सावरकरांनी त्या मूळ लेखात लिहिलेलं होतं, आता बुद्ध झालेल्या आमच्या महार भगिनी उवा मारणे सोडून देतील. आंबेडकरांनी जरी हिंदू धर्माचा त्याग केला असला तरी त्यांचा मुलगा हिंदू धर्मात परत आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्यक्षात त्यांचे नातू अद्याप तरी हिंदू धर्मात परतलेले नाही आहेत. त्यांचा पणतू मोठा झाल्यावर काय करेल हे येणारा काळच दाखवेल. आता पुढं असं ते लिहित आहेत, सावरकरांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी त्यांच्या चरित्रात मात्र या गोष्टी टाळून त्यांची उडी हिंदू धर्मातच पडली, ते आंबेडकर बुद्ध म्हणून ओळखले जातील
अशी वाक्य त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत. आंबेडकरांच्या या घोषणेच्या वेळी संयमित प्रतिक्रिया देणारे सावरकर वेगळे होते धर्मांतराच्या, आणि त्यांच्या प्रत्यक्ष धर्मानंतर प्रतिक्रिया देणारे सावरकर वेगळे आहेत. संन्यस्त खडक या नाटकाचे लेखक नाटककार सावरकर वेगळे आहेत. सावरकरांनी या नाटकात बुद्धाच्या अहिंसेची खिल्ली उडवून देशरक्षणासाठी अहिंसेची नाही तर खडग म्हणजे तलवार या शस्त्राची गरज असते असं प्रतिपादन केलेलं आहे. भगवान गौतम बुद्धाच्या जीवनावर बोधिवृक्ष शीर्षकाचं नाटक सावरकर लिहिणार होते, पण ते लिहू शकले नाहीत. खरं तर संन्यस्त खडक नाटक त्यांच्या विचारांचे प्रतीक होते. आपली मतं त्या पात्रांच्या तोंडून वदवून त्यांनी आपला आत्मा शांत करून घेतला होता. बोधिवृक्ष नाटकाच्या वेळी त्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाचा अधिक खोलवर अभ्यास करावा लागला असता. तो त्यांनी केलाही असेल. त्यात त्यांना त्यांच्या हिंदुत्वनिष्ठ भूमिकेला तिलांजली द्यावी लागली असती. त्यामुळं त्यांनी कदाचित लिहिलं नसेल असं आंबेडकरनिष्ठ अनुयायी समजत असतील तर त्यांचा काय दोष. आता अजून एक मुद्दा, ज्यावेळी देशाची घटना लिहून साकार झालेली होती त्यावेळी या संविधान सभेमध्ये जे समारोपाचं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं त्यात ते असं म्हणतात, माझ्या मनात आपल्या देशाच्या भविष्याबद्दल कल्लोळ निर्माण झालेला आहे. भारत देश स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात येणार आहे, पण काय होणार आहे या देशाच्या स्वातंत्र्याचे? तो आपलं स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल की परत स्वातंत्र्य गमावणार आहे? पूर्वी भारत स्वतंत्र नव्हता अशातला भाग नाही. माझ्याकडं मिळालेले स्वातंत्र्य भारताने गमावल्याचे इतिहासातले दाखले आहेत. परत दुसऱ्यांदा भारत स्वातंत्र्य गमावणार आहे का? प्रामुख्यानं भविष्यातील हाच एक विचार मला विचलित करतो. भारतानं एकदाच नव्हे तर अनेकदा स्वातंत्र्य गमावलेलं आहे आणि तेही आपल्याच लोकांच्या फंदफितुरीमुळे. ही घटना मला बेचैन करून टाकते. आणि मग त्यांनी वेगवेगळी उदाहरणं जी आहेत की सिंधवर आक्रमणाच्या वेळी मोहम्मद बिन कासिमनं सिंधच्या सैन्यप्रमुख दहारला भरपूर लाच देऊन आपल्याकडं वळवलं, किंवा जयचंदनं कशा पद्धतीनं राणा प्रतापच्या विरोधात गद्दारी केलेली होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कसे मराठे सरदारसुद्धा लढत होते, अशी सगळी उदाहरणं दिलेली होती. आणि या इतिहासाची पुनरावृत्ती होईल अशी त्यांना भीती वाटत होती. आता सुहास सोनवणेंनी असं लिहिलेलं आहे की आंबेडकरांचं हे भाषण ऐकून सावरकर अधिक बेचैन झालेले असावेत. त्यांनी एक पुस्तक लिहिण्याचा विचार करून ते सिद्ध केलं, ज्याचं शीर्षक होतं 7 सोनेरी पानं. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये सावरकरांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की डॉक्टर आंबेडकर भारताला पराजयाचा इतिहास असल्याचे म्हणतात. इतर कोणी म्हटले असते तर मी मनावर घेतले नसते, पण डॉक्टर आंबेडकरांसारखा विद्वान माणूस असं म्हणतो, म्हणून ही भारताच्या इतिहासाची 7 सोनेरी पानं वाचून कुणी भारताला पराजयाचा इतिहास म्हणणार नाही. म्हणजे कुठंतरी हे विधान सावरकरांच्या देखील लक्षात होतं आणि त्याचं काउंटर करण्यासाठी सुद्धा त्यांनी या प्रस्तावनेमध्ये असं नमूद करून ठेवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एकतर अस्पृश्यतेच्या चळवळीला ज्यावेळी महाडमध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह होत होता त्यावेळी सावरकरांचा पाठिंबा हा कशासाठी होता, त्याच्यानंतर धर्मांतराच्या बद्दल आंबेडकरांच्या सावरकरांचे काय विचार होते हे याच्यातून आपल्याला नेमकेपणानं स्पष्ट होतं. आणि शेवटी असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की बाबासाहेबांचे मोठेपण ओळखणारे हिंदू सुशिक्षितांमध्ये सावरकर होते, जसे अशिक्षितांमध्ये संत गाडगे महाराज होते. म्हणजे बाबासाहेबांचं मोठेपण काय आहे हे सावरकरांना कळलेलं होतं, हे मात्र सोनवणेंनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं समकालीन आंबेडकरांचे जे नेते होते त्यांच्यासोबत आंबेडकर कसे होते या त्यांच्या पत्रव्यवहारातून सुद्धा अनेक गोष्टी स्पष्ट होत्यात आणि त्याच या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? सावरकर आणि आंबेडकर यांच्या या संबंधातून तुम्हाला कुठली नवीन गोष्ट कळाली? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.